कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युट्यूबच्या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या लेक्चरमध्ये होणार आहे टाइम अँड वर्क चे सगळे एक्झाम्पल. आपण मागच्या लेक्चरमध्ये टाइम अँड वर्कचा पहिला टाईप शिकलोय. त्याच्यामध्ये पूर्ण कन्सेप्च्युअल जो LCM चा टाईप आहे तर तो कम्प्लीट केलेला आहे. मग आज कोणता टाईप आहे? तर आज आहे MDH चा टाईप. तर बघा, MDH खूप महत्वाचा टाईप आहे. तर तो आपण घेणार आहोत. MDH किंवा MDT असं त्याला दोन्ही नाव आहेत. तर ते दोन्ही नाव जे आहेत तो टाईप आपण घेणार आहेत. तर हा व्हिडिओ एकदा बघितला तर तुमचे कधीच प्रश्न चुकणार नाहीत काळकामाचे. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल आणि सगळे टाईप क्लिअर होतील. तर बघा, आपण प्रिव्हियस इयरला आलेले प्रश्न पण घेतलेले आहेत. जवळपास जे काही प्रश्न आहेत ते सगळे आपण इथं कव्हर करणार आहोत. तर आणि सध्या आपण परीक्षेचा ट्रेंड बघता MDH वर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची टेंडन्सी दिसत आहे. ठीक आहे. तर बघा, आपण चालू करूया. बघा काय आहे. तर गटावरील उदाहरणांसाठी पुढील दोन सूत्रे वापरा. आता गट म्हणजे काय की लोकांचा गट दिलेला असतो. तर पहिल्या गटातील मजूर मध्ये M1 करा, पहिल्या गटातील दिवस D1 करा आणि पहिल्या गटातील कामाचे तास T1 करा आणि M1 D1 T1 M2 D2 T2. तर काम समान असेल, ज्यावेळेस काम समान असेल त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा आणि ज्यावेळेस काम वेगवेगळे असेल त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला? वेगवेगळ्या कामासाठी फॉर्म्युला चेंज असेल तर इथं काय M1 D1 T1 छेद W1 M2 D2 T2 छेद W2 W2. आता आपण बघूया, एक्झाम्पल बघूया. हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा, याच्यावर एक्झाम्पल सुटणार आहे. तर बघा, 24 मजूर रोज 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. मग इथं काय येईल? M1 काय येईल? 24 येईल. M1 D1 किती दिवस आहेत? 20 दिवस आहेत. 20 दिवस आहेत. आणि T1 घ्या किंवा H1 घ्या, किती येईल? 9. त्याच्यानंतर तेच काम 18 मजूर बरोबर काय येईल? M2 D2 T2 18 मजूर 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तर D2 काढायचा आहे. असेही समान मांडणे येईल, एकदम सोपी. आता D2 काढूया. बघा काय येईल? 24 20 आणि 9 हे इथं गुणाकारात आहे. हे काय येईल? हे भागाकारात जाईल. इथे येईल 18, इथे येईल 6. 6 चोक 24, 9 दुने 18, 2 दुने 4, राहिलं किती? 2 आणि 20. 2 आणि 20 चा गुणाकार किती आला? 40. ठीक आहे. हा झाला M1 D1 T1. ह्याच्यात किती टाईप आहेत? 2 टाईप आहेत. प्लस अजून एक टाईप शिकायचं आपल्याला, याच्यामध्ये शिकणार आहोत आपण. बघा, 40 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. M1 D1 आपण H1 घेऊ आता. M2 D2 H2. H म्हणजे तासच आहे. तर 40 मजूर आहेत, 30 दिवस आहेत, 8 तास आहेत. आता M2 किती आहे? 25 मजूर आहेत, D2 काढायचे आणि 6 तास काम करतात. तर आता D2 काय येईल? हा सगळं वरती राहील. 40 30 आणि 8 भागाकारात काय येईल? हे 25 आणि 6. बघा, 6 पंचे 30, 5 5 25, 5 8 40, 8 गुणाकार 8. किती आलं उत्तर? 64 दिवस लागतील. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा, आता इथं 18 पुरुष एक काम 24 दिवसात करतात. जर 8 पुरुष 12 मुलांइतके काम करतात तर 36 मुले तेच काम किती दिवसात करतील? आता बघा, इथं प्रश्नाचा थोडासा टाईप बदललाय. इथं काय केलंय? 18 पुरुष किती दिवसात काम करतात? M1 D1. तर एकूण काम किती आलं? 18 गुणाकार 24. आता 8 पुरुष 12 मुलांइतके काम करतात. तर 8 M1 बरोबर 12 बॉईज. तर हे जे पुढचं इक्वेशन आहे तर त्याच्यावर आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर 36 मुले तेच काम किती दिवसात करतील? आता बघा, 36 मुलं आहेत. कसं येईल कॅल्क्युलेशन? इथं बघा, M1 बरोबर किती येईल? 12/8 B. ठीक आहे.
12/8 बी येईल. आता हे तर किती मुलं घ्यायचेत आपल्याला? 36 मुलं घ्यायचेत. 12/8 आणि हे तर किती मुलं आहेत? टोटल आहे 36. म्हणजे आपल्याला M2 ची किंमत निघेल. म्हणजे दुसऱ्या वेळेस किती काम तिथं जर माणसं असते, पुरुष असते, तर किती पुरुष लागले असते? 36 मुलांच्या जागी किती पुरुष आले असते ते काढतोय आपण. तर बघा M2 काढताना कितीने भाग जाईल? 4 ने भाग जाईल. 4 दुने 8, 4 त्रिक 12. 2 ने भागलं तिथं आला 18. 18 त्रिक बघा 12/8 आणि किती मुलं आहेत? 36 मुलं आहेत. आता प्रश्न क्रमांक 3 पासून नवीन टाईप चालू होतोय. बघा काय आहे? 18 पुरुष एक काम 24 दिवसात करतात. तर एकूण काम किती आलं? 18 गुणाकार 24. हे काय आलं? M1 D1. ठीक आहे. आता पुढे काय म्हणलंय? जर 8 पुरुष 12 मुलांनी इतके काम करतात, तर 36 मुले ते काम किती दिवसात करतील? आता हे तर 12च्या ऐवजी आपण जर 36 घेतलं, तर हे 12ची किती पट आहे? तिप्पट आहे. तर 8ची पण काय करावं लागेल? तिप्पट. तर मला सांगा, इथं 24 पुरुष, इथं 24 पुरुष, इथं 36 मुलांच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? 24 पुरुष तेच काम किती दिवसात करू शकतील? तर इथं हे कंपॅरिझन कन्व्हर्जन कळलं पाहिजे. इथं कन्व्हर्जन कसं केलं? तर इथं काय केलं? 12 मुलं आहेत. 12चे किती केले? 36. 12चे 36 झाले म्हणजे 8चे किती होणार? 24 होणार. मग इथं M2 D2 किती येईल? इथं येईल 24 आणि इथे येईल D2. तर बघा हे 24 ला 24 जाईल. D2 ची किंमत किती आली? 18. म्हणजे 36 मुलं किंवा 24 पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतात? 18 दिवसात पूर्ण करू शकतात. तिसऱ्याचा ऑप्शन येईल पर्याय क्रमांक सी. एवढा सोपा आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर करा, येऊन जाईल तुम्हाला. आता बघा, एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले, 3 बॉईज 2 पुरुषांनी इतके काम करतात, म्हणजे बी छेद एम बरोबर किती आलं? 2/3. म्हणजे बी मुलं किती काम करतात? 2. तर मेल किती काम करतात? पुरुष किती काम करतात? 3. तर हे कंपॅरिझन लिहिता आलं पाहिजे. हे लिहिलं की आपल्याला उत्तर सुटले. कसं बघा, एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. तर तेच काम 18 पुरुष, मुली म्हणल्यावर बॉईज घ्या, 18 पुरुष म्हणजे मेल किती दिवसात पूर्ण करतील? लिहिल हे असं इक्वेशन लिहा. आता बी ची किंमत किती आहे? बी ची किंमत आहे 2. बी ची किंमत आहे 2. इथून घ्या बी ची किंमत 2 गुणाकार 18 आणि एम ची किंमत किती आहे? 3. तर हे इक्वेशन मांडता आलं की उत्तर आलं. बघा, ह्या 18ला 18 ने भाग जाईल. 3 चौक 12, 4 आणि 2 चा गुणाकार किती आला? 8. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा, 8 पुरुष किंवा 12 स्त्रिया एक काम 10 दिवसात करतात. जर तेच काम 12 पुरुष व 9 स्त्रिया किती दिवसात संपवतील? बघा, आता इथं 8 पुरुषांना काय म्हणू? मेल. आणि 12 स्त्रियांना आपण डब्ल्यू घेऊया. बघा, एम छेद डब्ल्यू 12/8 येईल. आता 12/8 आहे, ह्याला कितीने भाग जाईल? 4 ने. 4 त्रिक 12, 4 दुने 8. म्हणजे एम साठी मी काय लिहू शकतो? 3 आणि डब्ल्यू साठी काय लिहू शकतो? 2. आता बघा, 8 पुरुष 8 मेल एक काम किती दिवसात करतात? 10 दिवसात करतात. बरोबर. तेच काम 12 पुरुष आणि 9 स्त्रिया किती दिवसात करतील? तर हे असं इक्वेशन मांडावं लागेल. आता एम आणि डब्ल्यू ची किंमत टाका. आता एम ची किंमत किती आहे? 3 आणि डब्ल्यू ची किंमत किती आहे? डब्ल्यू ची किंमत आहे 2. आता बघा, 8 त्रिक 24, 24 आणि 10 चा गुणाकार 240, 12 त्रिक 36 अधिक 9 दुने 18, 36 अधिक 18 किती आलं? 54 बरोबर 240. म्हणजे डी ची किंमत काढायची 240
240/54. आता साईडला काढू. 240/54. 6 ने भाग जाईल. 6×24 96/54. 40/9 9×36 4.9. तर ऑप्शन ए. पेपरला आलेले प्रश्न बघूया. बघा, 8 माणसे दिवसाला 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? सोपं आहे. M1 D1 H1 बरोबर काय येईल? M2 D2 H2. M1 किती आहे? 8 माणसं आहेत. दिवस किती आहेत? 20 दिवस. रोज किती तास काम करतात? 9 तास. M2 किती आहे? 7 माणसे. दिवस किती आहेत? दिवस नाही, तास दिले. D2 काढायचे आणि तास किती आहेत? 10. बघा, 10 की 10 10 20. आता D2 काढूया. D2 ची किंमत किती येईल? 8 दुने 16. 16 गुणिले 9 भागिले किती येईल? 7. 16 144. 144 भागिले 7 20.4/7. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? इथं काय येईल? M1 D1. ज्यावेळेस तास दिलेले नसतात त्यावेळेस फक्त M1 D1 M2 D2 एवढंच लिहायचं. तर 5 मजुरांना 12 दिवस, तर 15 मजुरांना किती दिवस? 12 पंचे 60. 60 भागिले काय येईल? D2 ची किंमत किती येईल? 60 भागिले 15. 15 चोक 60. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? सेम पॅटर्न. M1 D1 H1 M2 D2 H2. आता बघा, 20 मजूर 15 दिवसात रोज किती तास काम? 6 तास काम. तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? बघा, 15 ला 15 जाईल. 20 आणि 6 चा गुणाकार होईल. 20 सख 20 120 भागिले किती येईल? 8. 8 ने भागलं किती आलं? 15. तर 15 दिवसात ते काम पूर्ण करतील. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघा. जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, काय येईल? 10 2 आणि 5 चा गुणाकार येईल. बरोबर. तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करून त्यांना किती दिवस लागतील? बघा, 5 दुने 10. तर डी ची किंमत किती येईल? 10. एवढे सोपे प्रश्न आहेत, एवढे सोपे पेपरला विचारलेले. बघा, आता थोडासा टाईप चेंज केला तर 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. तर बघा, ह्यांचा गुणाकार 8 चोक 32 आणि ह्यांचा गुणाकार कसा यायला पाहिजे? त्यांचा रेशो समान यायला पाहिजे. ठीक आहे. तर 16 8 किती असतं? बघा, 128 असतं. हा, तर 32 128 असा रेशो येईल त्यांचा. ठीक आहे, असा रेशो येईल. म्हणजे 1:4. आता काय केलंय ते नेमकं बघा. नेमकं काय केलंय ते बघा, बघूया आपण, व्यवस्थित सांगू. 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे काय झालंय? 4 पुरुषाच्या जागी 8 स्त्रिया आल्यात. 8 दिवसाच्या जागी 16 दिवस आलेत. म्हणजे पुरुषांच्या डबल स्त्रिया घेतल्या तरी जे दिवस लागतात त्याच्या डबल दिवस लागतात. म्हणजे हिथं काढावं लागेल आपल्याला इफिशियन्सी. इफिशियन्सी काढताना कसं करणार आपण? मेल अपॉन वुमेन असं घ्यावं लागेल. मग मेल साठी काय येईल? 4 आणि 8 चा गुणाकार, मग अशी लिहिल्यानुसार. आणि वुमन साठी 8 आणि 16 चा गुणाकार. बघा, ह्या 8 ला 8 जाईल, किती येईल? M बरोबर 1 येईल आणि W ची किंमत येईल 4.
एम ची किंमत किती आली 1, डब्ल्यू ची किंमत आली 4. तर हेच काम 4 पुरुष व 4 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? आता लिहायचं कसं पुढचं बघा. इथे बघा, हे दोन इक्वेशन आहेत. कोणतेही इक्वेशन घ्या, इथं दोन इक्वेशन आहेत. तर 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर बरोबर काय येईल? 4 पुरुष अधिक 4 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? असं येईल. आता एम ची किंमत किती आहे? 1. एम ची किंमत 1 लिहा. सॉरी, एम ची किंमत उलट लिहायला पाहिजे होतं, हे उलट झालंय आपलं. यांचा रेशो वरती 8 आणि 16 येतं, यांचा रेशो उलटा असतो. हा, एम ची किंमत 4 येते. 4 1 म्हणजे एक माणूस 4 स्त्रियांनी इतकं काम करतो असा अर्थ येतोय त्याचा. एम ची किंमत येते 4 आणि डब्ल्यू ची किंमत येते 1. उलटा रेशो असतो हे लक्षात घ्या. इथं आपलं लिहिताना चुकलं होतं. मग आता डी ची किंमत काढायची आपल्याला. तर इथं किती येईल? 4 4 साईडला लिहूया आपण. 4 4 8 बरोबर. इथे येईल डी आणि 4 चौक 16 आणि 4 1 4 16 आणि 4 20. ह्याला कितीने भाग लागेल? 20 ने. आता 4 ने भाग जाईल. 4 5 20 8 चौक 32 32/5 डी ची किंमत आली. 32/5 म्हणजेच किती? 5 ने भागा. 5 सख 30 6.2/5 दिवसात ते काम पूर्ण करतील. हे एक्झाम्पल समजून घ्या, महत्वाचं एक्झाम्पल आहे. अशा टाईपचे एक्झाम्पलच आपल्याला त्रासदायक ठरतात. पुढे बघा, आता हे सोपा प्रश्न आहे. 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 42 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती जादा मजूर लागतील? तर 56 मजूर आहेत. जादा मजूर किती लागतील? 56 अधिक x. तर ह्यांचा गुणाकार येईल. तर हे इक्वेशन अशा पद्धतीने लिहावं लागेल. तर बघा, 56 अधिक x बरोबर 56 गुणाकार 60 त्यात किती आलं? 42. कितीने भाग जाईल? 7 ने. 7 7 42 7 8 56 7 आहे 60. मग 56 अधिक x बरोबर किती आलं? 8 गुणिले 10 80. मग x ची किंमत किती आली? 80 वजा 56 उत्तर येईल 24. 24 म्हणजे पर्याय क्रमांक 4. तिथं बरोबर 80 पहिला पर्याय. मुलं चुकून करेक्ट लगेच 80 लिहितील, पण तो चुकीचा आहे. पुढे बघा, आता हा प्रश्न कशाला विचारलाय? कंबाईन मेन्स 2026 ला. मे 2026 ला जो पेपर झालाय त्याच्यातील हा प्रश्न आहे. हा प्रश्न वेळ खाऊ प्रश्न आहे, पण लवकर कसं सोडवायचा, काय ट्रिक असू शकते ते बघूया आपण. बघा, एक काम एक पुरुष 3 महिला आणि 4 मुले 96 तासात पूर्ण करतात. एक पुरुष 3 महिला आणि 4 मुले 96 तासात पूर्ण करतात. ठीक आहे. तेच काम, सेम काम 2 पुरुष 8 मुले 80 तासात पूर्ण करतात. तेच काम तसेच 2 पुरुष आणि 3 महिला ते काम 120 तासात पूर्ण करू शकतात. आणि आपल्याला काय काढायचे? 5 पुरुष आणि 12 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर असा हा तो प्रश्न आहे. मग हा प्रश्न ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतोय त्यावेळेस आपण जर इथे बघितलं तर इथं इक्वेशन आपल्याला सगळे वेगवेगळे दिसत आहेत. कॅल्क्युलेशन साठी काय आपल्याला वाव दिसत नाही. मग त्यावेळेस काय करायचं की अशा पद्धतीचा प्रश्न आला तर हे जे तास असतात, 96 झालं, हे 80 झालं आणि हे 120 झालं, ह्यांचा काढायचा लसावी. 96 80 आणि 120 ह्यांचा लसावी काढूया आणि तिथूनच आपल्या उत्तराकडे मार्ग येईल. 24 ने भाग जाईल. 24 ने नाही, आपल्याला कितीने भाग घालावा लागेल ह्यांना? 4 नेच भाग घालू. किती येईल? 16 16 म्हणतोय 24, किती येईल? 20, किती येईल? 30. परत अजून 2 ने भाग जाईल. 12 10 15. कितीने भाग जाईल? 5 ने घालू. किती येईल? 12
इथे येईल 2, इथे येईल 3. परत कितीने? 3ने. 3 चौक 12, 2 1. परत 2 ने भाग जाईल. 2 1 1. ठीक आहे. आणि हे 2 खाली 1 1 1 लिहायचं असेल तर तिथे 2 द्या. मग बघा ह्यांचा गुणाकार 4 दुने 8 8 आपण 40 40 1 120 120 दुने 240 240 चे दुप्पट 480. म्हणजे इथं आपण लगेच लसावी काढू शकलो असतो 480. तोंडी पण येऊ शकतो. इथं किती आलं लसावी? 480 आलं. 480 इथं पण आलं 480. आता अशा एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय काढावं लागतं? इफिशियन्सी. मग अशी आपण काढलेली. आता 96 ने जर भाग दिला ह्याला तर 96 ची 5 पट आहे, 80 ची 6 पट आहे, 120 ची तिप्पट आहे. मग हे इक्वेशन मी कसं लिहिल सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये? तर बघा हे जाईल, हे 96 जाईल, हे येईल 5, इथं काय येईल 5, हे सगळं जाईल आणि हे येईल 6. आता ह्याला परत 2 ने भाग जाईल. 2 ने जर भाग दिला तर m अधिक 4b ची किंमत किती आली? 3. m अधिक 4b ची किंमत 3 आली आणि इथं किती आलं बघा? इथं आलं 3च. आपल्याला काढायचे 5m अधिक 12b किती दिवसात काम करतील? तर बघा इथं m आणि 4b, इथं पण m अधिक 4b, इथं मग वरच्या इक्वेशन मध्ये m अधिक 4b ची किंमत किती लिहू शकतो आपण? 3. म्हणजे ह्याची जर किंमत 3 लिहिली तर 3w ची किंमत किती आली? 3w ची किंमत आली 5 वजा 3 2. w ची किंमत किती आली? 2/3. आता w ची किंमत जर मिळाली आपल्याला तर आपल्याला m ची किंमत काढता येईल. ह्या इक्वेशन नुसार 2m अधिक 3 गुणाकार w ची किंमत आहे 2/3. 3 ला 3 जाईल. 2m बरोबर किती आलं? 3 वजा 2. m ची किंमत किती आली? 1/2. तिथं 4 होतं, आपण 3 लिहिलंय चुकून. इथे येईल 4, सॉरी, इथे येईल 2/2, इथे येईल m ची किंमत 1. आता m ची जर किंमत 1 आली तर m अधिक 4b ची किंमत किती येईल? 3. 1 अधिक 4b बरोबर 3. 4b ची किंमत किती आली? 3 वजा 1. b ची किंमत आली 2/4 1/2. आता b ची किंमत 1/2 आहे. आता इक्वेशन, आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आता बघा हे खूप लेंदी एक्झाम्पल आहे आणि तसेच लेंदी असून ते एक्झाम्पल पेपर मध्ये सोडवताना खूप अवघड जाईल असं वाला एक्झाम्पल आहे. आपली किंमत काय आलती? m ची 1 आलती आणि b ची आलती 1/2. ह्या किमती आलत्या. मग आता जे पहिले इक्वेशन आहे आपल्याला काय काढायचंय? 5 पुरुष आणि 12 मुलं. ते काम किती दिवसात, किती तासात पूर्ण करतील? किती तासात पूर्ण करतील? 1 तासात पूर्ण करतील असं आपण म्हणूया. आणि कोणतंही ह्याच्यातलं एक इक्वेशन उचलून लिहा. तर इक्वेशन कोणतं सोपं आहे? हे वालं. 2 पुरुष आणि 8 मुलं ते काम किती वेळात पूर्ण करतील? 80 तासात. हे इक्वेशन ऍज इट इज लिहिलं तर ते सोपं जाईल. आता बघा m ची किंमत 1 आहे आणि b ची किंमत 1/2 आहे. m ची किंमत किती आहे? 1 आहे आणि b ची किंमत किती आहे? 1/2 आहे. दोन ने भाग जाईल 6. 6 आणि 5 11x. 11x बरोबर तिथं किती आलं? 2 1 2 आणि 2 आणि 4 6. 6 गुणाकार 80. x ची किंमत किती आली? 480/11 43.711. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर हा लेंदी प्रश्न आहे, अवघड प्रश्न आहे, मेन्सला विचारलेला आहे आणि हा एकटाच प्रश्न आहे की जो जास्त अवघड होता. तर हा प्रश्न स्किप करणे हे शहाणपणाचं ठरतं. इन दी एंड ज्यावेळेस आपण बघतो की आपण एफर्ट्स टाकले, आपल्याला 2-3 मिनिटात हा प्रश्न सॉल्व्ह करायला सुद्धा अवघड जातोय. तर हा प्रश्न टाइम मध्ये होऊ शकत नाही आणि हे तर जर 2-4 मिनिटं गेले आपले तर पुढचे प्रश्न अवघड जाऊ शकतात. त्याच्यामुळं अशा टाईपचा ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस मॅक्सिमम वेळा तो शेवटी सोडवा. स्किप करा असं नाही म्हणत मी, शेवटी सोडवा. आणि आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न आहे. बघा काय आहे? 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. 3 पुरुषांनी केलेले कामाचे प्रमाण
5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. मग m छेद b ची किंमत किती आली? 5/3. ठीक आहे. आता आपल्याला इक्वेशन बदलावं लागेल. आता पुढे इक्वेशन वेगवेगळं होते. आता पुढे बघा, 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण हे 8 मुलांनी केलेल्या कामा इतकं आहे. मग इथं W छेद B किती आलं? 8/5. 8/5 आलं. ठीक आहे. आता इथं B ची किंमत किती आहे? इथं B ची किंमत 3 आहे. इथं B ची किंमत किती आहे? 5 आहे. कंपॅरिझन होऊ शकतं का? कंपॅरिझन व्हायला अवघड आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? B ची किंमत सेम करावं लागेल. आता B ची किंमत इथं 5 आहे, तर इथं पण 5 ने गुणा, आणि इथं B ची किंमत 3 आहे म्हणून इथं 3 ने गुणा. मग आता कंपॅरिझनला सोपं जाईल. 25 छेद किती आलं? 15. आणि W ची किंमत किती आली? 24. आणि B ची किंमत किती आली? 15. म्हणजे आपल्याला ह्यांच्या इफिशियन्सी मिळाल्या. M ची किती आहे? M बरोबर 25 आहे, B बरोबर 15 आहे, आणि W ची किंमत आली 24. तर ह्या किमती काढल्या की एक्झाम्पल एकदम सोपं आहे. आता पुढे बघूया. आता जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष 14 मुलांना 24 दिवस लागतात, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुलांना किती दिवस लागतील? एक्स ची किंमत काढायची, किमती लिहा. 12. M ची किंमत किती आहे? 25. B ची किंमत किती आहे? 15. गुणाकार किती? 24. M ची किंमत किती आहे? 25. W ची किंमत किती आहे? 24. आणि B ची किंमत किती आहे? 15. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की उत्तर येईल. बघा, 25 आणि 12चा गुणाकार आला ह्यांचा 300, आणि 15 आणि 14चा गुणाकार किती आला? 210. ठीक आहे. ह्यांची बेरीज झाली 510. 510 गुणिले 24 बरोबर. आता 25 90 225 अधिक 15 आणि 24 चा गुणाकार, 24 ची 10 पट 240, हे आलं 360, आणि हे आलं 180. हे टोटल आलं 540 अधिक 225, 5 6 7 765. म्हणजे ह्याला कितीने भागायचं? 765 ने भागायचं. आता जे येईल ते आपलं उत्तर. आता आपल्याला सोपं काय जाईल की 5 ने भाग देणं. 5 ने भाग देऊया. 5 एके 5, 5 2 10. बघा, 5 एके 5, 5 5 25, 5 3 15. आता 102 आणि 153 कुणाच्या पाड्यात आहे? 17च्या. 17 सख दुर्दर्शे 17 9 53. आता 6 आणि 3 ला कितीने भाग जाईल? 3 ने. 3 1 3, 3 2 6, आणि 3 8 24, 8 2 16. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने काळकामवेगचा अवघड जो आहे टॉपिक तोही कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चर मध्ये कोणते टॉपिक कव्हर करायचे हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.